पार्वतीताई आणि विजयरावांना 2 मुले होती. विजयरावांनी आणि त्यांच्या बायकोने संपूर्ण जीवन हे खेडेगावात शेती करूनच घालवलेले होते. त्यांनी आपल्या मुलांच्या संगोपनात कसलीच कस ठेवली नव्हती. मुलांनी एक गोष्ट मागितली की 2 गोष्टी हजर असायच्या. इतके कष्ट करून विजयराव पार्वतीताई आपल्या मुलांना सांभाळत होते. परंतु एके दिवशी पार्वतीताईंचं अचानक जाणं झालं आणि त्यानंतर विजयरावांच्या आयुष्यात असा वार्धक्य काळाचा धक्काच बसला. त्याचं कारण असं की विजयरावांच्या दोन्ही मुलांनी आणि सुनेने त्यांना सांभाळायला नकार तर दिलाच, परंतु जिवंत असतानाच त्यांच्या मरणाची धिरडे सजवली होती आणि अंत्यविधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची जमवाजमव केली होती. परंतु हे जेव्हा विजयरावांना समजले आणि काही दिवसातच त्यांनी तब्येत ठीक झाली, तेव्हा त्यांनी असं एक पत्र आपल्या मुलांसाठी लिहिलं आणि असा एक निर्णय घेतला की त्या निर्णयामध्ये आणि त्या पत्रामध्ये जे काही लिहिलं होतं ते वाचून मुलांना तर धक्का बसलाच होता, परंतु सुनांनाही चक्कर आली होती. असा कोणता निर्णय विजयरावांनी घेतला होता तो आपण कथेमध्ये पाहूयात. खूप वेळ झाली तरी झोप येत नव्हती. रात्रीचे 2 वाजले होते, परंतु घरातील सर्व लोक तर झोपले होते. परंतु विजयरावांना झोप येतच नव्हती. झोपेच्या गोळ्या देखील घेतल्या होत्या, पण झोप तर दूरच होती आणि मनात एवढी उलथापालथ चालू होत असताना माणसाला झोप कशी येईल? मन खायला उठलं होतं. बसल्या बसल्या विजयराव म्हणाले, पार्वती, आता मला सहन होत नाही. आता यापुढे इथे राहणे माझ्या जीवनात मला सहन होणार नाही. आम्हा दोघांनाही आपल्या मुलांकडून आणि सुनेकडून खूप काही अपेक्षा होत्या आणि आता बघ, मुलाने आणि सुनेने आपलं जीवन असं दयनीय करून सोडलं आहे. 2च महिने झाले आहेत मुलांच्या घरी शहरात राहायला आलो आहे, पण 2 महिने सुद्धा 2 वर्ष झाल्यासारखं वाटत आहे. पार्वतीताई गावात वर्षानुवर्ष चुलीवर शेकलेली भाकरी खाऊन जगत होते ना. माझे अक्कल कुठे घास खायला गेली होती देव जाणे. विचार केला की मला माझ्या मुलाच्या घरी जाऊन सुख समाधान मिळेल, नातवंडांचा सहवास लाभेल, नातवंडांमध्ये खेळेल, वेळ चांगली निघून जाईल आणि सुनेच्या हातून बनवलेले चांगले चविष्ट पदार्थ खायला मिळतील. मी काय करू? माझ्या जिभेच्या लोभाने माझा विश्वासघात केला. असे म्हणत विजयराव डोक्याला हात लावतात आणि रडत म्हणाली, पार्वती, तुला माहीत आहे का, घर सोडण्यापूर्वी क्षणभर माझ्या मनात विचार आला होता की दोन्ही सुना बोलायला अतिशय तीक्ष्ण आहेत. त्या बोलताना लहान मोठे समोर कोण आहे की नाही पाहतच नाही. जर त्या कधी मला बरं वाईट बोललात तर ते मी कसं सहन करणार? बोलता बोलता विजयरावांना दम लागला आणि दमतच खूप खोकला आला. मग थोडं नियंत्रण ठेवत म्हणाले, पार्वती, क्षणिक सुखाच्या मोहापायी माझ्या आत्मसन्मानानेही गुडघे टेकवले आहेत. मुलाबाळांचे, पोरांचे, नातवंडांचे सुख हे मृगजळासारखे आहेत आपल्या नशिबात. मुलाच्या केवळ एका विनंतीवरून मोठ्या आनंदाने त्यांच्या शहरात राहायला आलो. ह्या म्हातारपणात स्वतःहून नरकात वाईट जीवन जगण्यासाठी आपण इथे आलो. पण पार्वती, खूप विचार करून मी हा निर्णय घेतला आहे की आता मी कोणाचीही ऐकणार नाही आणि तूही इथे राहण्यासाठी थांबवणार सांगणार नाही. 75 वर्षीय विजयराव आपल्या देवाघरी गेलेल्या बायकोचा फोटो हातात घेऊन बडबडत होते. बरेच दिवस झाले जे दुःख त्यांनी मनात लपवून ठेवले होते आज अश्रूंसोबत डोळ्यांतून ते बाहेर पडत होते. तसे बघायला गेले तर त्यांचे भरलेले कुटुंब होते, मुले, सुना, नातवंडे. पण सर्व माणसे असूनही त्यांच्या हृदयाचे समाधान, सुख समजून घेणारं त्यांना असे आपले म्हणू शकतील असे कोणीच नव्हते. म्हणूनच बायकोच्या फोटोशी बोलून मन हलके करावीचे त्यांनी ठरवले. त्यांना असे वाटायचे की जणू त्यांची बोलणं ऐकत आहे. वास्तविक त्यांची बायको पार्वतीताई यांचे 2 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यापूर्वी विजयरावांना त्यांच्या बायकोसोबतचे, पार्वतीताई सोबतचे त्यांच्या गावात राहायचे आणि शेती करायचे. पण गावात मुलांपासून वेगळे राहू नये. ते दोघेही त्यांच्या जीवनात आनंदी होते, सुखी होते, समाधानी होते. त्यांना 2 मुले होती.
जी शहरात राहत होती. एके दिवशी पार्वतीताईंना खूप ताप आला. रात्री औषधे गोळ्या घेऊन त्या झोपल्या होत्या, पण सकाळी उठल्याच नाहीत. त्यांच्या बायकोच्या मृत्यूने विजयरावांवरती खूप दुःख आणि वेदनांचा डोंगर कोसळला. जणू त्यांचा जीवच गेला होता. औपचारिकता पूर्ण करून मुलगा आणि सून आपल्या घरी निघून गेले होते. पण गावात एकटेच राहणारे एकमेव व्यक्ती म्हणजे विजयराव. त्यांनी स्वतःच्या हाताने कधीच एक ग्लास पाणी देखील घेतले नव्हते पिण्यासाठी. एक रुमालही धुतला नाही. आज तेच विजयराव प्रत्येक काम स्वतः करू लागले होते. स्वतःचे कपडे स्वतः धुत होते. चुलीवरती भाकरी बनवत होते. अनेकदा भाकरी मीठ कांदा मिरची सोबत खायचे. तेव्हा त्यांना त्यांच्या बायकोच्या हातून बनवलेल्या चविष्ट पदार्थांची आठवण व्हायची. तेव्हा त्यांना खूप रडू यायचं. त्यांचा तो एकटेपणा इतका वाढला होता की ते नेहमी आपल्या मृत व्यक्तीचा फोटो हातात घेऊन तिच्याशी तासनतास त्यांच्या मनातले दुःख सांगायचे. त्यांना असे पाहून काही गावकरी त्यांची चेष्टा करत होते, तर शेजाऱ्यांना त्यांची परिस्थिती समजू लागली होती की हा विजयरावांचा वेडेपणा नसून एकटेपणा आहे, जो आतल्या आत त्यांना खात होता. विजयरावांची अशी अवस्था पाहून त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला फोन करून सांगितलं की मानसिक स्थिती चांगली नाही आणि त्यांच्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले. परंतु दोन्ही सुना वृद्ध सासऱ्यांना त्यांच्याकडे ठेवण्यास अजिबात तयार होत नव्हते. पण लोक काय म्हणतील याचा विचार करून दोन्ही मुलांनी त्यांना शहरात आणले. विजयरावांना देखील स्वादिष्ट जेवणाच्या इच्छेने आनंदाने आपल्या मुलांसह शहरात राहण्यासाठी आले. दोन्ही मुलांनी ठरवले की प्रत्येकी एक महिना वडिलांना सोबत ठेवतील. प्रथम मोठ्या मुलांनी त्यांना आपल्या घरी नेले. नातवंडांची हसत बोलत अगदी आरामात टाइमपास होईल असा विचार करून विजयराव आपल्या मोठ्या मुलाच्या घरी जायला उत्सुक झाले. ते मोठ्या मुलाच्या घरी पोहोचले तेव्हा ते इकडे तिकडे पाहू लागले की त्यांची नातवंडे त्यांना भेटायला आली की त्यांच्यासोबत ते खूप गप्पा मारतील, थोड्या वेळ त्यांच्यासोबत खेळतील, त्यांच्यासोबत आनंदाने जीवन जगतील. परंतु थोडा वेळ झाला कोणीही आले नाही. तेव्हा विजयराव आपल्या मुलाला विचारू लागले, बेटा केतन आणि सोनू कुठे दिसत नाही, कॉलेजला गेले आहेत का? विजयरावांचा मोठा मुलगा म्हणाला, नाही, खरं तर ते दोघे या शहरात राहतच नाही. आम्ही आमच्या दोन्ही मुलांना मुंबईतील एका खूप मोठ्या विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला आहे. आता ते दोघेही मुंबईत राहून शिक्षण घेत आहे. महिन्यातून एकदा ते घरी येऊन जातात. हे ऐकून विजयरावांना आश्चर्य वाटले, पण कदाचित त्यांना अजून एक सरप्राईज मिळायचे बाकीच होते. ते काही तास चालल्यानंतर त्यांना कळाले. त्यांच्या सुनबाईची आई देखील त्यांच्या मुलाच्या घरी राहत होती. आपल्या मुलाच्या घरात त्याच्या सासूला पाहून विजयरावांना मोकळे वाटत नव्हते. त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली आणि तिथेच राहू लागली. मुलाच्या घरी राहत असताना त्यांना 2 वेळचे जेवण मिळत होते, पण त्या जवळची आणि आपुलकीची त्यांना तळमळ होती ती दूरपर्यंत कुठेच नव्हती. त्यांचा मुलगा असून आणि तिची आई एकत्र बसून वेगवेगळे पदार्थ खात असायचे, परंतु त्यांचं जेवण त्यांच्या खोलीतच पाठवले जात होते, कारण मुलाने त्यांना खोलीतून बाहेर येण्यास सक्त मनाई केली होती. त्यांना डाळ भात आणि त्यांच्या खोलीत हे जेवण पाठवून दिले जायचे. मुलगा असून आणि सुनेची आई खूप हसायचे आणि खूप बोलायचे, पण विजयरावांना या सगळ्यापासून दूरच ठेवले जायचे. आपल्याच मुलाच्या घरी राहून अशी वागणूक मिळाल्यावर बायको पार्वतीशी मनातल्या मनात बोलायचं, तू कधी वाहणारी गंगा पाहिली आहेस का? बघ, इथे स्वतःचा बाप प्रत्यक्ष मला आपलेपणा आणि चांगले अन्न खाण्यासाठी तळमळत आहे, आणि मुलगा आपल्या सासूला घरात बसून स्वादिष्ट पदार्थ खायला घालतो, तिच्यासोबत हसतो, मस्करी करतो, तिला आपलेपणा दाखवतो. इथे मी काही मागितले तर मला सांगितले जाते की बाबा, या वयात जेवढे जपून खाल तितकी तब्येत चांगली राहील. पण सोन्याची आई सुद्धा म्हातारीच आहे, मग ती हे सर्व खाऊन आजारी पडत नाही का? देवा, तुझी लीला अगाध आहे. एका दिवशी विजयरावांनी त्यांच्या खोलीतून बाहेर येऊन बसले. त्यांना बाहेर येताना पाहून सून आणि तिची आई त्यांच्याकडे तिरस्कार नजरेने पाहू लागतात. कदाचित त्यांच्यात एकांतात गडबड झाली असेल. तेव्हाच त्यांचा मोठा मुलगा घरात आला. तेव्हा विजयराव म्हणाले, बेटा, मला इथे करमत नाही, मला धाकट्या मुलाकडे सोड, निदान तिथे मुलासोबत राहून तरी मला करमेल.
विजयरावांचं बोलणं ऐकताच सून आणि तिच्या आईचा चेहरा हसू उमटले. विजयरावांच्या सांगण्यावरून त्यांना धाकट्या मुलाकडे नेऊन सोडले. उरलेली आशा घेऊन विजयराव धाकट्या मुलाच्या घरी आले, पण त्यांची लहान सून मोठीपेक्षा 2 पावले पुढेच निघाली. सासऱ्यांना आपल्या घरात पाहत असतील मोठा फोन केला. काय झालं ताई, आपण 1 महिना ठरवला होता ना, मग तरी तुम्ही त्यांना जेमतेम 20 दिवसच ठेवले. असा कोणता डोंगर तुटून पडला होता की तुम्ही बाबांना अवघ्या 20 दिवसातच आमच्या घरी पाठवून दिले. पलीकडून काय उत्तर आले माहीत नाही. तर धाकटी सून म्हणाली, जर असे असेल तर आम्ही त्यांना फक्त 20च दिवस आमच्या घरी ठेवू आणि नंतर त्यांना पुन्हा तुमच्या घरी पाठवू. असे म्हणत धाकटी सून हिने रागाने फोन ठेवला. मोठ्या मुलाच्या घरी विजयरावांना एक खोली तर मिळाली होती. इथे आरामात बसू शकत होते. त्यांच्या नशिबावर अश्रू ढाळू शकत होते. पण त्यांच्या धाकट्या सुनेच्या घरी तर त्यांना एक छोटीशी खोली मिळाली नव्हती. त्यांना स्टोरूम मध्ये त्यांचे सामान टाकावे लागले आणि मुलांनाही त्यांच्या जवळ न जाण्याची सक्त ताकीद दिली. मुलांना येता जाता पाण्यासाठी ते अंगणात जरी बसले तरी मुलं दुरूनच त्यांना बघायचे, पण इच्छा असूनही त्यांच्याशी बोलू शकत नव्हते. ती मुलंही कधी आजोबांशी बोलायचं नाही, कारण त्यांना माहीत होते की जर त्यांनी त्यांच्याशी बोलताना आईने पाहिले तर आपल्याला जब्बर मार बसेल. तेही दुरूनच त्यांना पाहून खुश व्हायचे. एके दिवशी सकाळी सकाळी उठून बाहेर बसले होते तेव्हा त्यांना आवाज ऐकू आला. धाकटी सून नवऱ्याला सांगत होती की ऐका, माझ्याकडे 500 रुपयांची जुनी नोट फाटलेली आहे. भाजीवाला दूधवाला कोणी घ्यायला तयार नाही. एक काम करा, तुम्ही ही घ्या आणि बदल्यात मला दुसरी नोट द्या. आज मला माझ्या मैत्रिणींसोबत पार्टी करायला जायचं आहे. विजयरावांना एक सवय होती, काही चुकीचं होत असेल दिसलं की ते लगेच बोलायचे. मुलगा गेल्यानंतर त्यांनी सुनेला समजावले की मुले खोडकर झालेली आहेत. तुझ्या मैत्रिणींसोबत फिरण्याऐवजी मुलांकडे थोडे लक्ष दे. ह्या वयात मुलांना आईची सर्वात जास्त गरज असते. हे बोलणे ऐकून दाखवून सुनीला राग आला आणि ती रागाच्या भरात त्यांना म्हणाली, तुम्हाला काय वाटतं, मी दिवसभर इकडे तिकडे भटकत असते का? मी बाहेर नको जाऊ तर घरात बसून काय फक्त तुमची दिवसभर सेवा करत राहू का? आणि असे आमची मुले खूप समजूतदार आहे. तुम्हाला त्यांची काळजी करण्याची काहीच गरज नाही. धाकट्या सुनेच्या तोंडातून अशी गोष्ट ऐकून विजयरावांना वाईट वाटले. जणू ती धाकटी सून नसून ती एक ज्वालामुखी प्रखर आहे. हे म्हातारपण चांगल्यात चांगल्या व्यक्तीलाही दुसऱ्यासमोर गुडघे टेकण्यास भाग पाडते. एक काळ असाही असायचा जेव्हा माझ्यासमोर आवाज उठवण्याची कोणाची हिंमत नव्हती, आणि आज अशी वेळ आली आहे की खालच्या सुना ही माझी इज्जत काढून निघून जातात. आणि मुलं तर इतके नालायक आहेत की ते त्यांच्या बायकोंसमोर आवाजही करायला घाबरतात. जणू काही हा म्हातारा बाप त्यांच्या लक्षातही येत नाही. विचार करता करता त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागली. ते त्यांच्या बायकोच्या फोटोकडे पाहून म्हणाले, पार्वती, मला तुझी सोबत का नाही घेऊन गेलीस? का मला म्हणून ह्या म्हातारपणी हे दुःख सोसायला सोडून गेलीस? ज्या मुलांना सदैव सुखी राहा म्हणून आशीर्वाद देऊन थकत नव्हतो, आज त्याच मुलांसाठी मनातून शाप येतो. नालायक सारखे शब्द तोंडावर येऊन थांबतात. ज्या मुलांना आपण खूप कष्टाने वाढवले, त्यांना त्यांच्या पायावर उभे केले, 4 चौघात बसायला शिकवले, आज त्याच मुलांना आपल्या आईवडिलांची कदर नाही. ह्या लोकांचे व्यवहार मला अजिबात आवडत नाही. तरी मी गप्प बसतो. पण कधी जर चुकून एखादा सल्ला दिला तर म्हणतात की बाबा तुम्ही तर गप्प बसा, तुम्हाला यातले काहीच कळत नाही. तेव्हा असं वाटतं की जर एक जोरात थप्पड मारावी, पण करू काय? गप्प बसायचं आहे. अहो, तुम्ही उगाचच मनाला लावू नका. ते मुले आहेत, चुका होतील, पण तुम्ही तरी तुमचा समजूतदारपणा दाखवला पाहिजे. विचार करा की ते तुम्हाला दिवसातून 2 वेळेस जेवण तरी देत आहे ना. आता उगाचच नको तो विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. विजयरावांना असे वाटले, जरूर काही त्यांची बायको पार्वती त्यांना समजावत आहे. नाही पार्वती, मलाही तुझ्यासोबत घेऊन चल. बोलता बोलता विजयरावही झोपेतून बडबडू लागले. अचानक त्यांचा डोळा उघडला आणि त्यांनी आजूबाजूला पाहिले तर पार्वतीताई कुठेही दिसल्या नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर
त्यांनी ठरवलं की आता त्यांना स्वतःच्या घरी जायचं आहे. आपल्या जुन्या पिशवीत त्यांनी त्यांचे कपडे ठेवले आहेत आणि तयार होऊन बाहेर आले. मुलगा आणि सून आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. पण कोणी काही विचारायच्या आधीच विजयराव स्वतः म्हणाले की बाळांनो, आता मला इथे राहायचं नाही. तू मला स्टेशनवर सोडले तर बरे होईल. पुढे मी स्वतः निघून जाईल. सासऱ्यांचे बोलणे ऐकत हा धाकट्या सुनेच्या चेहऱ्यावर चमक आली आणि आनंदाने म्हणाली की मी तर सांगतच होते की बाबांना इथे म्हणूनच लागणार नाही. त्यांना त्यांचे गावच आवडते. ते आधीपासूनच तिथे राहिलेले आहेत ना. मग तिच्या नवऱ्याकडे बघून म्हणाली, अहो तुम्ही अजूनही इथे उभे आहात. ऐकले नाही का बाबा काय म्हणाले? त्यांना पटकन स्टेशनवर सोडा आणि मग तुम्हाला तिथून ऑफिसला जायला लागेल. असे मला धाकटीस होऊन तिच्या कामाला लागले. इकडे त्यांचा धक्का मुलगा त्यांना स्टेशनला सोडवायला आला तेव्हा त्याने खिशातून 500 रुपयांची नोट काढली आणि म्हणाला, बाबा हे पैसे ठेवा. वाटेत तुम्हाला काही अडचण आली तर कामाला येतील. विजयराव यांनी नीट निरखून पाहिले तर ती तीच फाटलेली जुनी नोट होती जी स्वीकारायला ना दूधवाला तयार होता ना भाजीवाला. विजयरावांनी कधी आपल्या मुलाकडे पाहत होते तर एकदा त्या नोटीकडे फाटलेल्या पाहत होते. एकदा तर त्यांच्या मनात आले की ही फाटलेली नोट नव्हती. त्याला परत देऊन सांगावं की ही नोट तुझ्याकडे ठेव. तुझा बाप तुझ्या मेहरबानीशिवाय आपल्या घरी परत जाऊ शकतो. पण ते काही बोलायचं. त्यांचा मुलगा म्हणाला, ते काय आहे ना बाबा, शहरात महागाई जास्त झाली आहे आणि पगार कमी आहे. त्यामुळे मी तुम्हाला यापेक्षा जास्त पैसे देऊ शकणार नाही. आपल्या मुलाचे बोलणे ऐकून विजयरावांनी आपल्या मनातील रागाची ज्योत दाबली आणि म्हणाले, बेटा जेव्हा मी तुम्हा दोघांना एकदा चांगले शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला होता तेव्हा मी मोठ्या कष्टाने दर महिन्याला 3000 रुपये कमवत होतो. तुझ्या एकट्याच्या शिक्षणावर 1000 रुपये खर्च व्हायचे. त्यावेळेसही खूप महागाई होती. जेव्हा तुझ्या मित्रांकडे पाहायचं तेव्हा त्यांनी खेळणी आणि कपड्यांची मागणी करायचं असत. बाळा मी तुझी प्रत्येक मागणी पूर्ण केली. तू एक गोष्ट मागायचा आणि मी 2 आणायचो. असो, ही काळजीची बाब आहे. एक दीर्घ श्वास घेत विजयराव म्हणाले. पण त्यांचा मुलगा आधीच ट्रेनमधून खाली उतरला होता आणि ट्रेन हळूहळू चालू लागली होती. गावातील त्यांचे घरी पोचून विजयरावांना काहीसे समाधान वाटले. ते रुमाल आणि त्यांचा घाम पुसत कॉटवर बसले. किती शांत आहे इथे. पण आता पुन्हा तिथूनच पुन्हा तोच एकटेपणा. पण तरी यात धीर होतं, समाधान होतं. कारण त्यांना इथे ना कोणाचं बोलणं ऐकायचं होतं, आरामात भाकरी खाऊन सुखाने जगू शकायचं होतं. हळूहळू त्यांची शरीर आणखी एक खायला लागले. त्यांची प्रकृती ढासळू लागली. कधी कधी शेजारी त्यांना भेटायला यायचे तेव्हा ते औषधे वगैरे देऊन जायचे. आजारपणामुळे त्यांची प्रकृती थोडी आणखीनच बिघडली आणि अशक्तपणामुळे ते भाकरी बनवण्यातही पूर्ण असह्य झाले होते. रिकाम्या पोटी कॉटवर पडून राहायचे. शेजाऱ्यांनी त्यांच्या मुलांना फोनवर बातमी कळवली. पण त्यांच्याच कुटुंबात म्हणून असलेल्या दोन्ही मुलांना वडिलांना भेटायला येण्याची गरज भासली नाही. बायकोच वारल्यामुळे विजयरावांची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत चालली होती. आता गावातील नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी त्यांच्या मुलांना माहिती देणे बंद केले होते आणि काही जणू मुलांना हे मान्य केले होते की आता वडील त्यांच्या शेवटच्या दर्शनालाच गावी येतील. मग एके दिवशी त्यांनी प्रकृती एवढी बिघडली की विजयरावांनी अंथरुणाला खेळून बसले. आता त्यांना उठता बसता बोलताही येत नव्हते. शेजाऱ्यांनी पुन्हा त्यांच्या मुलाला फोन करून कळवले की त्यांच्या वडिलांची प्रकृती खूप गंभीर आहे. जर ते लवकरात लवकर पोहोचले नाही तर त्यांना त्यांच्या वडिलांचे अंतिम दर्शनही होणार नाही. एवढे ऐकून दोन्ही सुनांच्या मनात आनंदाची लहर आली होती की चला आता रोजच्या त्रासातून त्यांची कायमची सुटका होईल. नाहीतर कधी खोकला तर कधी ताप तर कधी जुलाब. इकडे तिकडे दुखतंय, इकडे दुखतंय. इथे आपण आपल्या आयुष्यात खूप व्यस्त आहोत. कॉटवर पडलेल्या म्हातारेची सेवा कोण करणार? दोन्ही सुना नवऱ्यासह गावी पोहोचल्या. आत येताच दोघांचेही चेहऱ्यावरचा संताप आणि दुःख मिश्रित भाव होते. त्या दोघी तोंडाला पदर लावून काही समोर सासरे गेल्यानंतर त्यांच्या आयुष्यात भूकंप आला असावा. आजच्या घडीला गावातल्या सगळ्यांना माहीत होतं की ज्या म्हाताऱ्या सासऱ्यांना देव मानण्याचा दिखावा करत होती, दोघी रडण्याचे नाटक करत होत्या,
त्या सासऱ्यांना 2 वेळचे जेवणही खाऊ घातले नसणार. 2 तास रडण्याचे नाटक करून जेव्हा त्यांना भूक लागली, सोबत तेव्हा आणलेली विविध खाण्याचे पदार्थ, चिप्स, आईस्क्रीम आणि सँडविच घेऊन एका खोलीत निघून जायच्या आणि मग परत यायच्या. पुन्हा तेच नाटक सुरू. विजयराव कॉटवर पडून होते. त्यांना उठता बसता किंवा बोलताही येत नसले तरी ते सर्व काही पाहून समजत होते. आणि आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणसाची अवस्था रस्त्याच्या कडेला पडलेल्या गटारीसारखी असते. हे असताना खूप खोलवर अनुभवता आली. अशा वेळी अचानक रक्ताची नाती अनोळखी होतात. आजारी असलेल्या विजयरावांना पाहण्यासाठी आज सकाळपासून शेजारी आणि नातेवाईक एक होत होते. जो कोणी घरात येऊन त्यांना पाहायचा तर मुलगा आणि सून रडायच्या. मोठा मुलगा म्हणू लागला, काय सांगू, शेवटच्या क्षणी त्यांना जास्त त्रास व्हायला नको, नाहीतर आम्हाला असे आमच्या कामातून इतका वेळ कुठेही मिळतो. भाऊ, मी काय म्हणतो की बाबांना वेळेच्या आधीच खाली जमिनीवर झोपवावे, तर कुणास ठाऊक कधी शेवटचा क्षण येईल. हे 1 तास दोन्ही सोना जोरजोरात रडू लागतात, जसे की काय त्यांचे सासरे खरोखरच देवाघरी निघून गेले आहेत. विजयरावांना कॉटवर पडून हे सर्व नाटक पाहत होते. म्हाताऱ्या वडिलांना जमिनीवर झोपवले गेले. काही वेळातच संपूर्ण गाव तिथे जमा झाले. मोठी सून बाबांचे पाय दाबू लागली तर लहान सून लोकांना दाखवण्यासाठी गीता पठण करण्यास सुरुवात केली. पण विजयराव जसेच्या तसे झोपले होते. संध्याकाळ झाली तेव्हा सगळ्या आपल्या घरी निघून गेले. मुलगा आणि सून दोघेही चांगले असल्याचा आव्हान आणत होते. सगळे निघून गेल्यावर ते परत त्यांच्या वास्तवात आले. ताई, तुम्हाला काय वाटतं, कधी मुक्ती मिळेल ह्या म्हाताऱ्याला? डॉक्टर सुनेने मोठीला विचारले. तेव्हा मोठी सून दीर्घश्वास घेत म्हणाली, कुणास ठाऊक, म्हातारा मुक्तीला मिळालं तर आपण सर्व सामानाची विभागणी करून आपापल्या घरी निघून जाऊ. पण ताई, मी तुम्हाला सांगून ठेवते की आईचा जो मोठा हार आहे तो मीच ठेवणार. मला तो खूप आवडला होता. कधीपासून या दिवसाची वाट मी पाहत होते. कधी एकदा तो हार मला घालायला मिळेल. शेवटी तो एक क्षण आलाच. बरं ठीक आहे, तर मग आईच्या त्या बांगड्या माझ्या त्यांना विकून मी त्या स्वतःसाठी नवीन डिझाईन बांगड्या बनवून घेईल. तुला माहित आहे तर मी सोनाराच्या दुकानात जाऊन नवीन डिझाईनही पसंत करून आलेली आहे. त्या दोघी खूप उत्साहात बोलत होत्या. आपल्या सोन्याचे बोलणे ऐकून विजयरावांचे हृदय तुटले होते. त्यांना असं वाटत होते की साऱ्या गावाला ओरडून आपल्या मुलाची आणि सुनेची हकीकत सांगावी, पण त्यांच्या अंगात जीवच उरला नव्हता. तिथे काही बोलू शकतील. चर्चा करू लागले. मोठा मुलगा म्हणाला, खूप दिवसांपासून आपल्या घरातील मोठा समारंभ झालाच नाही, पण वडिलांच्या मृत्यूनंतर आपण गावकऱ्यांना दाखवून देऊ की आम्ही कोणापेक्षाही कमी नाही. बाबांच्या 13व्याला खाण्यासाठी एकापेक्षा एक चांगले पदार्थ खायला ठेवू. इतके पदार्थ बनतील की लोक ते पदार्थ खाऊन खाऊन थकतील. पुरी भाजी, छोले भटोरे आणि पनीरच्या भाजीसोबत मूग डाळीचा हलवा, गुलाबजामुन आणि रसमलाई देखील ठेवू. बाबांना तुपातला साजूक शिरा आवडायचा, तेही सगळे पदार्थ आपण बनवू. या पदार्थांची नावे ऐकताच विजयरावांच्या तोंडाला पाणी सुटले. त्यांच्या मनात एक विचार आला की मी जिवंत असताना या लोकांनी माझा 13वा का नाही केला? मी देखील पोट भरून जेवलो असतो. किमान माझ्या आत्म्याला खूप समाधान मिळाले असते. ह्या स्वादिष्ट पदार्थांच्या चवीसाठी ते किती दिवसांपासून तळमळत होते. चव आठवताच त्यांच्या तोंडातून लाळ बाहेर पडली. धाकटी सून बघतच मोठ्याने चिंचाळली, अरे हे बघा, बाबांच्या तोंडातून आता देखील पाणी वाहू लागले आहे. वडीलधारी मंडळी सांगून गेले आहेत की जेव्हा मृत्यूच्या उंबरठ्यावर असलेल्या व्यक्तीच्या तोंडातून लाळ बाहेर पडायला लागेल तेव्हा समजावे की त्यांची शेवटची वेळ आलेली आहे. आता विजयराव मृत्यूची मोठ्या आदितीने वाट पाहिली जात होती. पण 3 दिवस उलटून गेले. आता मुलांना प्रश्न पडला की बाबांचा आत्मा असा अर्धवट का अडकलेला आहे? आपण सगळे तर इथेच आहोत, मग बापांना कोणाला भेटण्याची इच्छा आहे? त्यांचा जीव अडकलेला आहे. तेव्हाच गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती ज्यांना संपूर्ण गाव मान देत होते ते विजयरावांच्या घरी त्यांचा ठाव ठिकाणा विचारण्यासाठी आले होते. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, काका, कळत नाहीये की बाबांचा जीव कुठे अडकलेला आहे. तेव्हा ती ज्येष्ठ व्यक्ती म्हणाली की बेटा, कधी कधी इच्छा अपूर्ण राहिली तर जीव शरीर सोडत नाही. तुम्ही एक काम करा, वडिलांच्या आवडतीचे पदार्थ बनवा आणि त्यांना खाऊ घाला. कदाचित
त्यांची ही इच्छा पूर्ण राहिली असेल. सुनेंनी पटकन जाऊन बाबांसाठी देशी तुपातला रवा हलवा बनवला. त्या हलवा घेऊन बाहेर आल्या तेव्हा मोठ्या मुलांनी एक चमचा हलवा त्यांच्या तोंडात टाकला, तर विजयरावांनी आनंदाने तो हलवा खाऊ लागले. 2 मुलं आणि सुना त्यांना आनंदाने हलवा खाताना पाहून हैराण झाले. फक्त पूर्ण प्लेट संपली, पण सासऱ्यांच्या मृत्यूची वाट पाहणाऱ्या सुनेची मर्यादा आता संपू लागली. लहान सून म्हणाने, मी तर माझं सामान पॅक करत आहे. आता आम्ही लोक आणखी इथे थांबू शकत नाहीत. आम्हाला कुणाच्या मृत्यूची वाट पाहण्यात आपला वेळ घालवायला अजिबात वेळ नाही. तेव्हा मोठी सून रागवली आणि म्हणाली, मग का आम्ही रिकामटेकडे आहोत का? आम्हाला काही कामधंदे नाहीत का? बाबांचा ठेका आम्ही फक्त एकट्यानेच घेतला आहे का? पूर्ण 20 दिवस सेवा केली होती आणि त्यांची आणि तुमची, तर त्यांना आठवड्याभरातच कंटाळून पाठवून दिले गावाला. त्यांच्यामध्ये जोरजोरात भांडणे सुरू झाली. त्यांच्यासोबत 2 भावांनी भांडणात उडी घेतली. मग असं भांडण सुरू झालं की संपूर्ण गावाने हा तमाशा पाहिला. काही वडीलधारी माणसे समोर आले आणि म्हणाले की अरे थोडी तरी लाज बाळगा. तुमचा बाप मृत्यूच्या शिडीवर पडला आहे आणि तुम्ही लोक त्यांच्यासमोर भांडायला लागलात. यावेळी असे बोलणे तुम्हाला शोभते का? पण त्या लोकांना कशाचीही पर्वा नव्हती. कोणालाही न घाबरता त्यांनी भांडणी सोडून ठेवले. तर दुसरीकडे थोडेसे यांना पोटात गेल्यामुळे विजयरावांना त्यांच्या शरीरात जीवात त्यांच्या सक्रिय झाले आणि त्यांना थोडाफार बोलण्यासाठी ताकद मिळाली. हे पाहून सगळे हैराण झाले आणि विचार करू लागले की आता काय करायचे. आता एक रात्र पार पडली आणि सकाळ होताच मोठ्या मुलाने त्यांना ब्रेड आणि दूध खाऊ घातले. चहा आणि नाश्ता सर्व करून आपापल्या घरी जाण्यासाठी तयार झाले. तेव्हा गावातील एक व्यक्ती म्हणाली, तुमच्या आई वडिलांमुळेच तुम्ही आज उच्च पदावर पोहोचले आहात. आता तुमच्या वडिलांची जबाबदारी ही तुमची आहे. म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करणे हे मुलांचे कर्तव्य आहे, म्हणून त्यांचा तुमच्या सोबत घेऊन जा. हे ऐकून त्यांची धाकटी सून आपल्या पतीला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली, माझी एक गोष्ट कान देऊन ऐका. तुम्ही बाबांना तुमच्या सोबत ठेवायला तयार होऊ नका. ते कॉटवर पडलेले आहेत आणि त्यांची बसल्या जागी घाण मी अजिबात काढू शकणार नाही. आणि जर तुम्ही मागच्यासारखं त्यांना आपल्या घरी घेऊन जायला तयार झाले तर माझ्यापेक्षा दुसरा वाईट कोणीही होणार नाही. मोठी सुनबाई नवऱ्याच्या कानात कुजबुजली की काहीच गरज नाही तुमच्या मुलांना आपल्यासोबत घेऊन जाण्याची. फाट्यावर पडलेल्या वडिलांची सेवा माझ्याकडून होणार नाही. जेव्हा दोन्ही मुले आपल्या वृद्ध वडिलांना घेऊन जाण्यास 1000 वेळा विचार करू लागले तेव्हा हे सर्व पाहून विजयरावांचे डोळे पाणवले. तेव्हा ते हात जोडून आपल्या मुलांना आणि सुनेला म्हणाले, तुम्ही सर्व आपापल्या घरी जाऊन मी इथे कसे राहायचे ते माझे मी बघेन. वडील असे बोलतात त्यांनी त्यांचे सामान उचलले आणि शांतपणे निघून गेले. आणि शेवटी 5 दिवसांपासून चालत असलेल्या नाटकाचा शेवट झाला. 1-2 दिवस आणखीनच गेले तर त्यांची प्रकृती सुधारणा झाली, पण आता ते खोल विचारात बुडले होते आणि त्यांच्या बायकोच्या फोटोला सारखे सारखे विचारत होते की आपलीच तर मुलं आहेत ना. जर मुले अशीच असतात तर मग माणसं निपुत्रिक असलेली बरं. कितीची मुली आहेत की ज्यांनी प्रत्येकीच्या पूर्ण करण्यासाठी मी कधीच मागे फिरलो नाही. रात्रंदिवस कष्ट केले. मुलांच्या संगोपनात आपण वर्षानुवर्ष स्वतःला झोकून दिले, पण आपल्या कठीण परिस्थितीचा आभासही मुलांना होऊन दिला नाही. आज त्याच मुलांना माझ्यापासून सुटका मिळवायची इतकी घाई झाली होती की माझ्या जिवंतपणे त्यांनी घरी पांढरं कफन आणि अंत्यसंस्कारासाठी सामान मागवून ठेवले. माझ्या मरणाची वाट पाहत होते सगळे. आणि जेव्हा त्यांच्या सर्व आशा धुळेला मिळाल्या तेव्हा त्याने क्षणभर विचार केला नाही. मला अनाथ करून सोडून निघून गेले. माझ्याच मुलाने म्हातारपणात प्रत्येक पायावर माझा स्वाभिमान एवढा दुखवला की मला जिवंतपणे स्मृतिवाल्याचा भास होत आहे. बोलता बोलता असे अनेक निर्णय घेतले. त्यांनी गावातील सरपंचांना बोलवले आणि त्यांना त्यांचा निर्णय सांगतात त्यांचे पुढील पाऊल काय असणार आहे ते सांगितले. विजयरावांचे बोलणे ऐकून सरपंच आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, पण विजयराव, असा निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. विजयराव म्हणाले, मी खूप विचार करून आणि हृदयावरती दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. माझ्या मुलांच्या अपेक्षा ऐकून माझं मन आणि हृदय आतून तुटून गेलं आहे. आता माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. जशी तुमची इच्छा.
विचारावे पुढच्या 2 दिवसात त्यांच्या निर्णयाला व्यावहारिक स्वरूप दिले आणि त्यानंतर डोळ्यात अश्रू आणून ते वृद्धाश्रमात राहायला निघून गेले. तब्बल 8 महिन्यानंतर गावच्या सरपंचाने दोन्ही मुलांना फोन करून सांगितले की त्यांचे वडील हे जग सोडून निघून गेले आहेत. वडिलांचे घर, जमीन, मालमत्ता विभाजनात दोन्ही मुलांचा वाटा काय असेल हे दोन्ही मुलांनी आपापसात आधीच ठरवले होते. दोन्ही मुलं आणि सुना शेतीच्या घराच्या प्रॉपर्टीच्या पूर्णपणे वाटणीच्या तयारीतच गावात पोहोचले. अश्रू डवळत मुलांनी वडिलांच्या पार्थिवाला मूक अग्नी दिला आणि जेव्हा घरी पोहोचले तेव्हा शेजारील आणि नातेवाईक निघून जाण्याची वाट न पाहता दोन्ही मुलं आणि सुना यांनी सर्वांपासून वडिलांची खोली उघडली. असे करताना त्यांना मनापासून आनंद होत होता. दोन्ही मुलांना आपल्या डोळ्यासमोर नोटांचे बंडल नाचत दिसत होते, तर दोन्ही सुना त्यांच्या सासूचे सोन्याचे दागिने पाहण्यासाठी उत्सुक होते. मोठ्या मुलाने वडिलांचे कपाट उघडले आणि त्यातून 2 ट्रक बाहेर काढल्या, ज्यामध्ये आईचे दागिने आणि घर आणि शेतीचे संबंधित कागदपत्र ठेवले जात होते. ट्रकला कुलूप होते, मात्र इकडे तिकडे शोध घेतल्यानंतर ट्रकच्या चाव्याही सापडल्या. मोठ्या सुनेने मोठ्या आनंदाने पहिला ट्रक उघडला, पण बघताच सर्वांचे भाव म्हटले, अरे हे काय, ह्या पेटीत आईचे दागिने असायला हवे होते. पण इकडे बघतात तर तुमच्या लहानपणीचे फोटो आहेत. आणि हे काय की लहान मुलांची खेळणी, या सगळ्या गोष्टी कोणी पेटीत जपून ठेवलं आहे का? तोंड फुगवून मोठ्या सुनेने ती खेळणी खाली फेकली. तेव्हा मोठ्या मुलाने ती फेकलेली खेळणी उचलली आणि म्हणाला, तुला आठवतंय का, आपण दोघे लहानपणी ह्या खेळण्यासाठी खेळायचं. खेळणीसोबत किती गोड गोड आठवणी आपल्या जडलेल्या आहेत, त्यामुळेच आईनी जपून ठेवलेल्या आहेत. मग दोन्ही सुनांनी एका पाठोपाठ एक वस्तू काढून स्वीकारल्या सुरुवात केली, पण त्या वस्तू त्या उत्सुकतेने पाहत होत्या त्या कुठेही सापडल्या नाहीत. मोठ्या आशेने त्यांनी दुसरी पेटी उघडली. पेटीच्या वरच्या बाजूला एक पिशवी होती, त्यात काही पैसे ठेवले होते. ते काढून त्यांनी मोजले तर 50,000 रुपये होते. सोबतच 500 रुपयांची एक जुनी नोट ठेवलेली होती. बघा काय ठेवलं आहे पेटीत. धाकट्या सुनेने सर्व सामान बाहेर काढले, पण त्यात त्यांच्या लहानपणीच्या कपड्यांशिवाय दुसरं काहीच नव्हतं. अरे आपण हा पेपर वाचलाच नाही, नक्कीच त्यात बाबांच्या बँक खात्याचे किंवा त्यांच्या मालमत्तेची काहीतरी माहिती असेल. हे सांगताना मोठ्या सुनेने डोळे चमकले. मग मोठा मुलगा ते पत्र वाचू लागला. त्या पत्रात लिहिले होते, इतक्या उत्सुकतेने काय शोधता आहे बाळांनो? तुमच्या आईचे दागिने आणि जमिनीची कागदपत्रेच ना? अरे बेटा, तुमच्या लहानपणीच्या आठवणी आणि त्याच्याशी संबंधित वस्तू ह्याच गोष्टी आमच्यासाठी अनमोल होत्या, ज्या आम्ही खूप जपून ठेवल्या होत्या. पण तुम्ही दोघेही तुमच्या आयुष्यात इतके मग्न झाले की तुम्ही तुमच्या आईवडिलांना विसरलात. बेटा, कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठं दुःख ही आहे की आपली जवळची लोक असतानाही तो त्यांच्यापासून दूर होतो. इतका दूर की त्याचा विचार हे मनातून काढून टाकावा. आणि खरंच सांगू का बाळांनो, त्याच वेळी जगातील कोणतीही संपत्ती कामी येत नाही. हे सगळं व्यर्थ वाटू लागतं. तुझा हा म्हातारा बाप त्याच्या शेवटच्या प्रत्येक क्षणी त्याच्या मुलांच्या सहवासासाठी, प्रेमासाठी तळमळत राहिला, रडत राहिला. पण तुम्ही लोक इतके जड मनाचे झालेत की अश्रूही पाहायला आले नाहीत. 2 मुलं असूनही मला शेवटच्या काळात वृद्धाश्रमात जाऊन राहावे लागले. यापेक्षा तुमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट काय असू शकते? बाळांनो, आता मी तुम्हाला शेवटची जी गोष्ट सांगतो, घरी सगळ्यांनाच तुम्हाला उत्सुकता आहे. माझी शेती, जमीन, घर आणि माझ्याकडे जे काही मालमत्ता प्रॉपर्टी होती ती सर्व मी गावाला दान केलेली आहे. आणि तिथे मला शेवटच्या क्षणी पाठिंबा मिळाला. आणि हो, माझ्या ट्रकमधून तुम्हाला 50,000 रुपये मिळालेले असेल. तो माझ्या अंत्यसंस्काराचा खर्च आहे. कारण माझ्या मुलांनी माझ्या जिवंतपणे माझी जबाबदारी उचलली नाही. त्या मुलांवर मला माझ्या मृत्यूनंतरही ओझे व्हायचे नाही. आणि सोबतच एक 500 रुपयांची नोट माझ्या धाकट्या मुलासाठी ठेवली आहे. लक्षात आहे का बेटा? ही तीच नोट आहे जी घेण्यास कोणी दूधवाले किंवा भाजीवाले विक्रेतेही तयार नव्हते. आणि माझ्या गावाला येण्यापूर्वी फाटलेली जुनी नोट माझ्या हातात देऊन तू तुझे कर्तव्य पार पाडले. आता मी देवाकडे एकच प्रार्थना करतो की जसे माझ्यासोबत झाले आहे तसेच दिवस तुम्हाला काहीच दिवसात बघावे लागू नये. पण बेटा, निसर्गाचा नियमच आहे की आपण जे कोणाला देतो ते नक्कीच परत फिरून आपल्याकडे येते. पत्र वाचत असताना मोठ्या मुलाचा आवाज कापू लागला.
तर पत्रात लिहिलेल्या गोष्टी ऐकून दाखवा. मुलगा रडू लागला आणि दोन्ही सुना आपले डोके धरून खाली जमिनीवर बसल्या. आज खरोखरच त्यांच्या आयुष्यात भूकंप झाला होता, कारण आता त्या दोन्ही मुलांच्या आणि सुनांच्या आयुष्यामध्ये पश्चातापाशिवाय दुसरे काहीच उरले नव्हते. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, विजयरावांनी जो काही आपल्या प्रॉपर्टी मालमत्ते संबंधित निर्णय घेतला आणि सर्व मालमत्ता, शेती, प्रॉपर्टी, जमीन मुलांना सुनांना न देता गावाला दान केली, याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.